मुलींसाठी काही वेगळ्या अडचणी असतात का? त्यांचं माइंडसेट काय असतं किंवा त्यांना काय वेगळ्या परिस्थितींना सामोरे जावं लागतं? मी राज्यसेवेचा अभ्यास करतो, तर मी कुठल्या कुठल्या एक्झाम देऊ शकतो? आता महाराष्ट्रामध्ये पूर्ण कंबाईन देऊ शकतो. त्यानंतर आपली तलाठी आहे, ग्रामसेवक आहेत, महानगरपालिकेचे एक्झाम आहेत, जिल्हा परिषदेचे MIDCचे आहेत. की मुलं फर्स्ट इयर पासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. इवन काही काही विद्यार्थ्यांचे जे पालक जागरूक असतात, तर त्या मुलांना काय ॲडव्हान्टेज असतं त्या मुलांपेक्षा जे ग्रॅज्युएशनच्या नंतर अभ्यास करणं चालू करतात. आणि या आपल्या चर्चेला दिशा देण्यासाठी आपल्यासोबत आहेत पुंबास करिअर अकॅडमीचे संस्थापक अमोल गव्हाणे सर. सरांनी 8 वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी काम करत आहेत आणि प्रत्येक वर्ष शेकडो विद्यार्थ्यांना ते मोफत शिक्षण देखील देतात. की आर्थिक परिस्थिती चांगलं असणं या एक्झामची प्रिपरेशन करण्यासाठी का गरजेचं आहे? आता पोलीस भरतीच्या चांगल्या जागा निघल्यात, तर मला थोडंसं ते सांगा की आता किती जागा निघलेल्या आहेत. त्याचा जर एखादा विद्यार्थी अभ्यास करायचा ठरवत असेल, त्या एक्झामला जर टार्गेट करत असेल, तर त्याने कसा अभ्यास करायला पाहिजे? आपण एकदा जर इंस्टाग्राम ओपन केलं, कसा तास निघून जातो कळतच नाही. आणि स्पर्धा परीक्षेच्या मुलांसाठी हा तास खूप महत्त्वाचा आहे, तर त्यांनी हे कसं कंट्रोल केलं पाहिजे? पण जर असा एखादा विद्यार्थी म्हटला पुण्याला जाईल, एकदा जॉब पाहिल आणि जॉब करत करत अभ्यास करेल, तर जॉब करत करत अभ्यास करणं स्पर्धा परीक्षेचा कितपत योग्य आहे आणि होतं का? की जर एखाद्याला अपयश आलं, त्याच्या पुढे नंतरचे पर्याय काय आहेत? सगळ्यात महत्त्वाचं शांतता. तुम्ही शांत राहायचं आणि स्वतःचं ॲनालिसिस करायचं. बाबा कुठे चुकलो मी, तुमचा विकनेस काय, स्ट्रेंथ कुठलं आहे, अपॉर्च्युनिटी काय आणि थ्रेट काय. आज महाराष्ट्रात हजारो तरुण तरुणी आपलं भविष्य घडवण्यासाठी दिवस रात्र अभ्यास करतायत. कोणी पोलीस भरतीचं स्वप्न पाहत आहे, कोणी MPSC UPSCच्या पुस्तकात डोकं खुपसवून बसलंय, तर कोणी बँकिंग SSC यासारख्या स्पर्धा परीक्षांसाठी धडपड करत आहे. पण या स्वप्नांच्या प्रवासात किती संघर्ष आहे? पैशांची अडचण, वेळेची कमतरता, शासनाचं धोरण आणि अपयशामुळं येणारं नैराश्य, हे सगळं प्रत्येक विद्यार्थ्याला खूप जवळून स्पर्शून जातं. आज आपण अशाच प्रश्नांवरती बोलणार आहोत. विद्यार्थ्यांच्या खऱ्या समस्या काय आहेत? परीक्षा तयारीचे योग्य मार्ग कुठले असले पाहिजेत? यश मिळवण्यासाठी लागणारी मानसिक ताकद काय असते? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका परीक्षेसाठी किती वेळ दिला पाहिजे? चला तर मग स्पर्धा परीक्षेचं वास्तव नेमकं काय आहे समजून घेऊया. तुम्हाला जर हा एपिसोड आवडला तर बोल मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं बोल मराठी या यूट्यूब पॉडकास्टवरती. स्पर्धा परीक्षेमध्ये तुमचा अनुभव खूप मोठा आहे. मला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला असं विचारायचं आहे की आज महाराष्ट्रातली मुलं ज्या महाराष्ट्रातल्या ज्या एक्झाम आहेत, म्हणजे MPSCच्या अंतर्गत ज्या एक्झाम होतात त्या देतात, बट UPSC झालं किंवा बँकिंग सेक्टर झालं, SSC झालं किंवा भरपूर सेंट्रल गव्हर्नमेंटचे एक्झाम्स आहेत, त्याच्याकडे आपल्या पोरांचं दुर्लक्ष असतं. याच्या मागचं रिझन काय आहे असं तुम्हाला वाटतं? ॲक्च्युली सर, ह्याच्या मागं असं रिझन आहे की आपण जर बघितलं की आपल्या महाराष्ट्राचे विद्यार्थी जास्त फोकस महाराष्ट्राच्या एक्झामवरती करतात. पण याचा बेस जो असतो आपल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचा, जो प्राथमिक शाळेत किंवा माध्यमिक शाळेत व्हायला पाहिजे होता, म्हणजे उदाहरणार्थ गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी, हा त्यांचा बेसच कच्चा राहिल्यामुळं त्यात सेंट्रलच्या एक्झामकडे जास्त फोकस करत नाहीत. आणि राहिला आहे प्रश्न दुसरा, सेंट्रलच्या एक्झामबद्दल त्यांच्यामध्ये आणखीन देखील पाहिजे तेवढी जागृती, अवेअरनेसची कमतरता. हो, जर आपण पाहिलं UP बिहारचे पोरं जर पाहिले तर सर्रास UPSCसाठी प्रिपरेशन करतात. सर्रास म्हणजे प्रत्येक गावामध्ये कोणी ना कोणी असतं जे UPSC प्रिपरेशन करतं. आपले पोरं MPSCच्या मागे जातात. ते अवेअरनेस कमी आहे. येस, करेक्ट. तुम्ही जर कधी एखाद्या सेंट्रलच्या ऑफिसमध्ये वगैरे गेले ना, इन्कम टॅक्सच्या वगैरे, तुम्ही त्यांच्या नेम प्लेट वगैरे बघा, तर तिथं सिन्हा, सिंधी असे नाव असते. ते तुम्हाला कांबळे, गायकवाड असे कमी दिसतील. बरोबर. ह्याचं कारण काय माहिती आहे का? आपले जास्त पोलीस डिपार्टमेंट, तलाठी, ग्रामसेवक अशा पद्धतीची तयारी करतील, पण सेंट्रलकडे मात्र कांडोळा करतात. मग ह्याला आपली सिस्टम पण तेवढी कारणीभूत आहे. आपली प्राथमिक जो आपला फाउंडेशन असतं तेही थोडंसं कच्चं वाटतं. आणि ज्या विद्यार्थ्यांना त्याचं मार्गदर्शन करायला पाहिजे म्हणजे मार्गदर्शनाचे अभाव देखील आढळतो. पण माझं वैयक्तिक असं मत आहे की विद्यार्थ्यांनी सेंट्रलची ते देखील तयारी सायमल्टेनियसली केली पाहिजे. तिकडे स्कोप जास्त आहेत, नंबर ऑफ वॅकेन्सी पण जास्त आहेत आणि चान्सेस तुम्हाला जास्त आहेत.
बरोबर. आता मला एक सर सांगा की आज गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जॉब करायचं म्हटलं तर वेगवेगळ्या फील्डमध्ये जॉब अवेलेबल आहेत. सेंट्रल तर आहेच आहे, महाराष्ट्रातही वेगवेगळ्या प्रकारचे जॉब अवेलेबल आहेत. पोलीस भरती म्हणा, MPSC म्हणा, तलाठीपासून तर फार हाय लेवलवरती क्लास 1 अधिकारीपर्यंत जॉब आहेत. तर एका विद्यार्थ्यानं कसं ठरवलं पाहिजे की मला कोणत्या एक्झामचा फॉर्म भरायचा आहे आणि मी कशाची प्रिपरेशन करू? करेक्ट सर, हा प्रश्न आहे ना प्रत्येकाच्या व्यक्तिसापेक्ष प्रश्न, म्हणजे प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगळी, सामाजिक परिस्थिती वेगळी, त्याचं फॅमिली बॅकग्राऊंडवरती डिपेंड करतं. जर एखाद्याचं चांगलं स्ट्रॉंग फॅमिली बॅकग्राऊंड असेल तर त्यांनी डायरेक्ट राज्यसेवेसारखी परीक्षा महाराष्ट्राची केली तरी काही हरकत नाही. पण एखाद्याला म्हणजे फार लवकरच जॉब पाहिजे, स्वतःच्या पायावरती उभा राहायचे, तर त्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीला छोटी मोठी पोस्ट घेतली पाहिजे. मी माझ्या लेक्चरमध्ये नेहमी सांगतो की सध्याच्या अवस्थेमध्ये विद्यार्थी म्हणजे प्रिपरेशन करण्याच्या स्टेजमध्ये तुम्ही उपाशी आहात, मग तुमच्यासमोर एक ताट आहे, मग त्या ताटामध्ये तुम्हाला बासुंदीच पाहिजे, गुलाबजामुनच पाहिजे, बिर्याणी पाहिजे असं काही हट्ट धरू नका. सुरुवातीला जी चटणी भाकरी येईल ती तुम्ही पहिली खाण्याचा प्रयत्न करा. अर्थात सांगण्याचा उद्देश असा असतो पहिली छोटी मोठी पोस्ट घ्या, देन ज्याला आपण शेवट म्हणतो केवढ्या DYSPनी करा किंवा तुम्ही DCनी करा, मोठ्या पोस्टने करा, पण सुरुवातीला मात्र एखादी छोटी पोस्ट ॲक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करा. बरोबर. छोट्या पोस्टीनं ॲटलिस्ट तुम्हाला काहीतरी सॅलरी येईल. मग एकदा एखादी पोस्ट आली तर नंतर दुसऱ्या एक्झामचा, दुसऱ्या परीक्षेचा आपण अभ्यास करू शकतो. बरोबर. ते सगळ्यांनी मला असं वाटतं की करायला काय होतं, एक छोटी पोस्ट आली ना, एक तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स जागृत होतो. बरोबर. आणि घरच्यांचे जे तुम्हाला वेळोवेळी टोमणे वगैरे ऐकावं लागतात ते पण कमी होतात. आणि एक पोस्ट तुमच्याकडे आली की समाज, कुटुंब तुमच्याकडे पॉझिटिव्हली बघतं आणि ह्याच्यामध्ये काय होतं की तुमचा एकदा कॉन्फिडन्स हाय झाला की तुम्ही दुसऱ्या म्हणजे क्लास 2ची असेल, क्लास 1ची असेल, ह्याच्यासाठी तुम्ही फुल फ्लॅज जाऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं आहे पहिली पोस्ट तुम्ही ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे, मग ती छोटी असो किंवा मोठी असो. पण मग आता जर मला एक पोस्ट काढायची आहे पण वर्षभरामध्ये खूप साऱ्या एक्झाम्स होतात, मग परत डिस्टर्ब नाही होणार का, डिस्ट्रॅक्ट नाही होणार का? कारण सपोज मी आता MPSCची तयारी करतो समजा, पण त्यासोबत तलाठीच्या आल्या किंवा दुसऱ्या कोणत्या एक्झाम आल्या, पोलीस भरती आली, दुसरं काही आलं, मला त्या एक्झामसाठी पण परत वेगळा अभ्यास करावाच लागतो. बरोबर. जर प्रत्येक 2-2 महिन्याला मी एक्झाम देत राहिलो तर माझं जे मेन फोकस आहे तिकडे दुर्लक्ष नाही होणार का? बरोबर आहे. कसं आहे माहिती आहे, आपण जी एक्झामचे ओरिएंटेड तयारी करतोय तो सिलेबस दिलेला आहे, तो सिलेबस ज्या ज्या एक्झामला मॅच होतोय. उदाहरणार्थ तुम्हाला तलाठी द्यायची, मग तलाठीचा जो सिलेबस आहे, तुम्ही जो अभ्यास केला आहे, तुमचा जो टार्गेट पोस्टचा, तो जर तिथं मॅच होत असेल तर ती एक्झाम तुम्ही दिली पाहिजे. बट पूर्णपणे वेगळीच एक्झामचा पूर्ण पॅटर्न वेगळा आहे, अभ्यासक्रम वेगळा, अशा न दिलेल्या कधीही चांगल्या. उदाहरणार्थ मी स्पर्धा परीक्षा देतोय, उदाहरणार्थ मी कंबाईनची म्हणा किंवा राज्यसेवेची तयारी करतोय, पण मला नेट सेट द्यायची, तर हा माझ्या सिलेबसच्या जर बाहेरचा सिलेबस असेल तर अशा वेळेस तुम्ही ती अवॉइड केलेलं कधीही चांगलं. बट तुमच्या सिलेबसला एकदम अटॅच होणारा सिलेबस आहे तर अशा टायमाला तुम्ही दिली पाहिजे, असं वैयक्तिक माझं मत आहे. आणि हे मला वाटतं की खूप छान सल्ला तुम्ही देताय. कारण मी पाहतो, म्हणजे मीही काही दिवस अभ्यास केला होता कॉलेजच्या टाईममध्ये, थोडंसं वाटलं होतं की स्पर्धा परीक्षेमध्ये उतरावं, तर त्यावेळेस मी माझ्या सोबतच्या एका विद्यार्थ्यांना पाहिलं, मुलांना पाहिलं, MPSC करतायत, सोबत बँकिंगही देत आहेत. आता बँकिंगमध्ये जे मॅथमॅटिक्स, ॲप्टिट्यूड ते लागतं, तर त्या लेवलचे आपल्याला राज्यसेवेमध्ये जरूरत नाही आहे. राज्यसेवेमध्ये आपल्याला पाहिजे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, जे हिस्ट्री वगैरे आहे ते पाहिजे, जे की बँकिंगमध्ये ते लागतच नाही आहे. पण या दोन्ही एक्झामचे प्रिपरेशन करतात, तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की एका वेळेस ते वेगवेगळ्या प्रकारच्या एक्झामचा अभ्यास करतायत, त्यांनी काय केलं पाहिजे? बरोबर. आता बँकिंगचा जर विषय, बँकिंगचं जर करत असाल तर वैयक्तिक माझं तुम्ही सेंट्रलला जा, मग बँकिंगच्या द्या एक्झाम, तुम्ही इन्शुरन्सच्या ज्या महारत्ना, नवरत्ना, मिनीरत्नाच्या ज्या जाहिराती घ्या त्या द्या. इवन तुम्हाला काही गव्हर्नमेंटच्या स्पेशलिस्ट ऑफिसर असतात जसे HR, IT वगैरे, मग सेंट्रलला जा तुम्ही. जर सिलेबस तुमचा स्टेटला ॲक्सेप्ट नाही आहे तर तुम्ही स्टेटची तयारी करा, आणि जर तुम्ही राज्यसेवेची किंवा महाराष्ट्राची करत असाल तर महाराष्ट्राची करा. पण दोन्ही मिक्स करू नये असं वैयक्तिक मला तरी वाटतं. म्हणजे काय होतं, प्रिपरेशन स्पॅन तुमचा वाढतो अननेसेसरी, आणि तुमच्या ह्याच्यात 2, 4, 5 वर्ष निघून जातात. जो फोकस असतो तो फोकस होत नाही. कारण एक ग्रंथ आहे बा, वेल्थ ऑफ नेशन नावाचा, ॲडम स्मिथचा. ॲडम स्मिथ म्हणतो की डिव्हिजन ऑफ वर्क पाहिजे. कोणत्याही कामावरती मास्टर की आणायची असेल तर एकच काम तुम्ही वारंवार केलं त्याच्यावरती तुम्हाला मास्टर की येते. म्हणून मला वैयक्तिक वाटतं कोणतं तरी एक फिक्स टार्गेट ठेवा आणि त्याच्यावरती फुल फ्लॅशली तुम्ही एफर्ट्स घ्या, नक्कीच तुम्हाला 100% यश लवकर. बरोबर. आता यालाच थोडंसं पुढे जाऊन मी विचारेल की समजा आज मी राज्यसेवेचा अभ्यास करतोय,
तर मी कुठल्या कुठल्या एक्झाम देऊ शकतो. आता भरपूर सारे आपले ऑडियन्स आहे जे पाहत आहेत आपल्याला, तर त्यांना थोडासा सल्ला देतो मी की जर एखादा विद्यार्थी राज्यसेवा देतोय, कुठल्या कुठल्या एक्झामचा अभ्यास तो झालेला होईल त्याच्यातून आणि कोणत्या कोणत्या परीक्षा तो देऊ शकेल. ओके, जर तो विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करत असेल, त्याचा जो इंटायर सगळा राज्यसेवेचा सिलेबस पूर्व मुख्यपर्यंतचा व्यवस्थित कव्हर झालेला असेल, तो राज्यसेवा पूर्ण देऊ शकतो. महाराष्ट्रामधली पूर्ण कंबाईन देऊ शकतो. त्यानंतर आपली तलाठी आहे, ग्रामसेवक आहेत, महानगरपालिकेचे एक्झाम आहेत, जिल्हा परिषदेचे, MIDCच्या आहेत व इतर सगळ्याच काही सरळ सेवा आहेत त्या सगळ्या देऊ शकतो. बरोबर, म्हणजे भरपूर सारे एक्झाम्स आहेत की ज्याला ते देता येऊ शकतो. Yes. आणि जर बँकिंग करत असेल तर कुठल्या कुठल्या ऑप्शन. बँकिंगमध्ये जर जात असेल तर तो बँकिंगमध्ये काय पूर्ण बँकिंग आहेत, नॅशनलाइज बँका आहेत, इन्शुरन्सच्या कंपन्या आहेत, नंतर महारत्ना कंपन्या आहेत आपल्या, नंतर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियासारखे एक्झाम घेतात, काही स्पेशल अशा RBI असिस्टंट बीच्या एक्झाम आहेत. अशा विविध परीक्षा तो सेंट्रलच्या देऊ शकतो. बरोबर. आत्ता मागाशी तुम्ही बोलताना एक शब्द बोललात की जर आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर तो डायरेक्ट राज्यसेवाची एक्झाम देऊ शकतो. मला थोडंसं हे समजून घ्यायचं आहे की आर्थिक परिस्थिती चांगलं असणं या एक्झामची प्रिपरेशन करण्यासाठी का गरजेचं आहे. आता कसं आर्थिक दोन आहेत, मानसिक पण गरजेची. एखाद्याची आर्थिक परिस्थिती नाही पण त्याला डायरेक्ट DC किंवा DYSP व्हायचे, तो होऊ शकतो, पण मग त्याला घराकडून कुटुंबाकडून तेवढा सपोर्ट हवा आहे. आणि लक्षात मग काय होतं, आपल्या मध्यमवर्गीय किंवा ज्याचं शेतकरी बॅकग्राऊंड आहे वगैरे, त्यांना 1 वर्ष 2 वर्ष घरचे दिले की टॉर्चर करायला सुरुवात करतात की बाबा किती दिवस झालं तू पुण्यासारख्या शहरात राहतोय, कधी रिझल्ट येणार, आम्हाला नातेवाईक बोलतायत. मग अशा टायमाला काय होतं, तू 2-3 वर्ष त्यांनी प्रिपरेशन स्पॅनमध्ये घातलेले असतात, ते पण त्याच्या कुठेतरी वाया जातात. मग अननेसेसरी मी असे किती विद्यार्थी बघितलेत फक्त पैशाअभावी पुन्हा आपले पुण्यामधले बॅग वगैरे पॅक करून गावाकडे निघून जातात. मग अशा विद्यार्थ्यांचं काय होतं, राज्यसेवा टार्गेट असतं, पैशाअभावी मग तो 1-1.5 वर्ष तयारी करतो आणि पुन्हा गावी जातो. मग ही निराशा त्याच्या पदरी पडू नये म्हणून मला असं वाटतं की सुरुवातीला त्याने एखादी छोटी मोठी पोस्ट घ्यावी. पण एखाद्याची परिस्थिती नाही पण त्याचं मोठं ड्रीम आहे तर तुम्ही जाऊ शकता. असे कितीक उदाहरणं आहेत त्याची नाजूक परिस्थिती पण ती डायरेक्ट मोठी एक्झाम दिलेली ही होऊ शकते. पण तुम्ही लवकरात लवकर ह्या मृगजाळातून बाहेर पडलं पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं. बरं, लवकरात लवकर बाहेर पडलं पाहिजे, पण विद्यार्थ्यांना समजतच नाही किती वेळ कधी आहे आणि ते ॲक्सेप्ट करणं खूप जड जातं. म्हणजे मी जर आज 3 वर्ष दिलेत एखाद्या स्पर्धा परीक्षेसाठी, मी जर 3 वर्ष दिले तर मला कोणत्या मोमेंटला मी त्या स्पर्धा परीक्षेतून बाहेर पडायला पाहिजे किंवा असा कोणता क्षण असेल की जिथं मी माझ्या मनाची तयारी करायला पाहिजे की बाबा माझ्याकडून होणार नाही आहे किंवा आता जास्त टाईम द्यायला नको, असं कसं समजा. आता कसं आहे सर, सगळ्यात अगोदर ना स्वतः एवढं स्वतःला आपणच चांगलं ओळखीत असतो. आपण आपल्याला प्रश्न विचार रात्री झोपताना की बाबा रे मी आज दिवसभर वैयक्तिक चांगला स्टडी केला का, त्याचं उत्तर जर 100% यस येत असेल ना तर तुम्ही ह्या सर्कलमध्ये थांबा. जर आपण निष्कारण टाईमपास करत असू आणि स्वतःला माहिती असतं का आपण खरंच प्रामाणिकपणे अभ्यास करतोय का, जर त्याचं उत्तर यस असेल तर थांबा. जर आपल्याकडून तेवढा स्टडी आपल्या स्पर्धका एवढा आपल्या मित्रा एवढा जर होत नसेल तर माझं वैयक्तिक मत आहे की आपण आपली स्वतःची तर फसवणूक करतोयच, त्याबरोबर आपल्या कुटुंबाशी करतोय, आपल्या नातेवाईकाशी करतोय. अननेसेसरी आपण आपली स्वतःचं वर्ष वाया घालवतोय. त्याच्यामुळे ह्यातून कधीही लवकर बाहेर पडून दुसऱ्या बी प्लॅनला गेलेलं. किती 2 वर्ष 3 वर्ष दिले पाहिजे वैयक्तिक आता प्रत्येकाच्या ह्याच्यावरती 2-3 वर्ष 4 वर्ष जास्तीत जास्त जर मोठी परीक्षा देत असाल तुम्ही तर 4 वर्षापेक्षा जास्त वेळ नको द्यायला. कारण काय होतं, अजून एक प्रॉब्लेम याच्यामध्ये काय होतो, आता मी कॉर्पोरेटमध्ये जॉब केलेला आहे, ज्यावेळेस तुमचा 4 वर्षांचा गॅप दिसतो आणि 4 वर्षमध्ये जर तुम्हाला सरकारी नोकरी नाही मिळाली तर जे प्रायव्हेट सेक्टर आहेत तिथले जॉब आहेत तिथे देखील जे HR असतील किंवा जे इंटरव्ह्यू घेणारे असतील ते खूप मोठा क्वेश्चन मार्क त्यांच्यावरती उपस्थित करतात की तू 4 वर्ष काय केलं. बरोबर. आणि तो खूप मोठा प्रॉब्लेम त्यांना पुढे फेस होतो. त्यामुळे 3-4 वर्ष सफिशियंट टाईम आहे. 3-4 वर्ष सफिशियंट आहे. 3-4 वर्षामध्ये फुल फ्लॅश 100% द्यायचे, एक छोटी मोठी पोस्ट काढायची आणि ह्या विश्वातून बाहेर पडणं स्पर्धेच्या कधीही चांगलं असेल. बरं, याला जोडूनच मला एक असं विचारायचं आहे की खूप विद्यार्थ्यांना मी असंही पाहिलं आहे, आता मी इंजिनिअरिंगच्या वेळेस ज्यावेळेस होतो त्यावेळेसही मी पाहिलं की मुलं फर्स्ट इयरपासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. इवन काही विद्यार्थ्यांचे जे पालक जागरूक असतात ते 11वी-12वीपासून मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त करतात, मार्गदर्शन करतात, सांगतात की अभ्यास कर. तर त्या मुलांना काय ॲडव्हान्टेज असतं त्या मुलांपेक्षा जे ग्रॅज्युएशनच्या नंतर अभ्यास करणं चालू करतात. फार छान क्वेश्चन आहे सर. कसं आहे माझं, जेवढी तुम्ही तयारी लवकर कराल तेवढं तुम्ही तुमच्या स्पर्धकापेक्षा ॲडव्हान्स असणार आहे. हल्ली असे मुलं आहेत माझ्याकडे पण काही 11वी पासून तयारी करतात. 11वी-12वी म्हणजे ते जी काही विद्यार्थी आफ्टर ग्रॅज्युएशन येणार आहेत ते त्यांच्या अगोदर 5 वर्ष ह्या
स्पर्धेत आलेले आहेत. बरोबर. 5 वर्षामध्ये त्यांचा बऱ्यापैकी चांगला अभ्यास झालेला असतो. त्याच्यामध्ये त्यांचं बेसिक ॲडव्हान्स सगळं होऊन जातं. त्यांचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तयार होतात आणि क्वेश्चन कसे विचारले जातात MPSCकडून, UPSCकडून, बँकिंगकडून त्याची त्यांना बऱ्यापैकी आयडिया येते. त्याच्यामुळं जो विद्यार्थी लवकर तयारी करत असेल तो नक्कीच ॲडव्हान्समध्ये असेल. बरोबर. आता ज्यावेळेस आपण कॉम्पिटेटिव्हचा अभ्यास करतो त्यावेळेस NCERT सगळेच म्हणतात की NCERT वाचलं पाहिजे. तर NCERTला किती महत्त्व दिलं पाहिजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये? आता NCERT स्टेट बोर्ड बऱ्यापैकी सारखं झालेलं आहे. हां. जर तुम्ही UPSC अशा सारख्या एक्झाम देत असाल तर NCERT वाचली पाहिजे वैयक्तिक मत आहे. आणि जर तुम्हाला MPSC किंवा येतात स्टेट बोर्ड इज सफिशियंट. स्टेट बोर्ड सफिशियंट आहे म्हणजे NCERTची आवश्यकता नाही. बरं, आता एखादी एक्झाम क्लिअर करायला किती दिवस लागतात? समजा MPSC असेल तर किती वर्ष अभ्यास करतो? आता हा क्वेश्चन कसा होईल माहिती का, किती दिवस लागतात हा सांगू काही लोकांना 4 महिने लागतात, काहींना 6 महिने लागतात, काहींना 3-3 वर्षही प्री सुटत नाहीये. हो. त्याच्यामुळे हा क्वेश्चन म्हणजे असा फिक्स एका साच्यामध्ये वन साईज वन फिट नाही होऊ शकत. प्रत्येकाच्या व्यक्तिसापेक्ष हा प्रश्न वेगवेगळा असू शकतो. बरोबर बरोबर बरोबर. आता मला थोडंसं समजून घ्यायचं आहे की खूप वेळेस असं आपण पाहतो मुलं टाईम देतात, मेहनत करतायत, ठीक आहे, पण तरीही मनावा असा रिझल्ट मिळत नाही. मग त्याच्यातून परत नैराश्य येतं, हताश होतात, समाजातून परत 4 लोक बोटं ठेवतात म्हणा. तर तशा मुलांना तुम्ही काय संदेश द्याल? कसं आहे, अशा विद्यार्थी असं जर झालं तर सगळ्यात अगोदर आपल्याकडून नाराज करतो कुटुंब होतं. हो. आपल्याकडून काही चुका झाली तयारीमध्ये किंवा आपलं यश कुठपर्यंत आहे आणि त्यांना घरच्यांनाही खोटं बोलण्यात उपयोग नाही की बाबा तुम्ही जर एखादी पूर्वच पास होत नसाल किंवा झालेला असाल तर तुम्ही तुमचं यश अपयश आई वडिलांशी कधीही शेअर केलेलं चांगलं. किंवा मी 4 वर्ष तयारी करतोय, मी 1 मेन्स दिलेली आहे, 2 मेन्स दिलेली आहे, 4 मार्कांनी राहिले, 8 मार्कांनी राहिले, 10 मार्कांनी राहिले, म्हणजे मी कुठंतरी त्या स्पर्धेमध्ये आत्ता आलेलो आहे, मला आणखीन एखादा चान्स दे. पण तुम्ही एकही प्री सुटत नसाल तेही तुम्ही घरच्यांना सांगा. म्हणजे काय होईल, तुम्ही जेवढं कम्युनिकेशन क्लिअर अँड नीट ठेवाल ना तेवढं तुमच्या दोघांमध्ये कोऑर्डिनेशन कोऑपरेशन वाढेल आणि जो अननेसेसरी ताण दबाव हे म्हणतोय ते कुठेतरी कमी होईल. बरोबर बरोबर. थोडंसं मला पोलीस भरतीबद्दल देखील बोलायचं आहे. आता पोलीस भरतीच्या चांगल्या जागा निघल्यात, तर मला थोडंसं ते सांगा की आता किती जागा निघलेल्या आहेत आणि त्याचा जर एखादा विद्यार्थी अभ्यास करायचं ठरवत असेल, त्या एक्झामला जर टार्गेट करत असेल तर त्याने कसा अभ्यास करायला पाहिजे? आत्ता 15,600 समथिंग काहीतरी जागा निघालेल्या आहेत. तर त्याच्या जागा निघताना कसं असतं, पोलीस भरती ही 2 टप्प्यामध्ये घेतली जाते. पहिलं असतं तुमचं फिजिकल, जे असतं 50 मार्काचं. त्या 50 मार्कामध्ये 3 इव्हेंट असतात. एक असतो 1600 मीटर जो पुरुषांना असतो, महिलांना असते 800 मीटर आणि नंतर स्प्रिंट म्हणतात, त्याला 100 मीटरची स्प्रिंट म्हणतात. ते पुरुष आणि महिलांना दोघींना 100 मीटरची स्प्रिंट असते, त्याला 15 मार्क्स त्यांनी अलॉट केलेले आहेत. 1600 मीटरला आहेत 20 मार्क्स आणि तिसरा इव्हेंट आहे तुमचा शॉर्टपुट अर्थात गोळाफेक, त्याला देखील 15 मार्क आहेत. त्यानंतर तुम्ही त्याच्यावरती मेरिट लागतं फिजिकल टेस्ट झाल्याच्यानंतर, त्याला शारीरिक चाचणी म्हणतो. त्याच्यानंतर रिटर्न होते तुमची लेखी परीक्षा जी 100 मार्काची असते. त्याच्यामध्ये 4 विषय असतात तुमचे, मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान. ह्याच्यानंतर मग दोन्हींची एकत्र बेरीज करून मेरिट लागतं जे फायनल. बरोबर. आता 15,000 जागा निघल्यात, किती मुलांचे फॉर्म येतील बरं यासाठी? अंदाजे तरी 18-19 लाख पकडून जायचं महाराष्ट्रामध्ये. 18-19 लाख फॉर्म त्यासाठी येतील. म्हणजे मला असं वाटतं की जर चांगला त्याने प्रिपरेशन जर केलं, चांगली तयारी केली ग्राउंडची, मैदानाची किंवा जे काही व्याकरण वगैरे असेल रिटर्न परीक्षेची, तर नक्कीच चान्स भरपूर मुलांना आहे. नक्कीच. मग त्यासाठी आता परत 5-6 महिने कमीत कमी द्यायला पाहिजेत. येस, 5-6 महिने दिले पाहिजेत. 6 महिन्यामध्ये मे बी पोलीस भरती निघू शकते. पोलीस भरतीसोबत आता पोलीस भरती करत करत कोणत्या एक्झाम अजून देता येतील? पोलीस भरतीसोबत तुम्ही कोणकोणत्या एक्झाम देऊ शकतात. आम्ही त्याला म्हणतो बेल्टच्या नौकऱ्या, ज्याच्या कमरेला बेल्ट असतो अशा नौकऱ्या. मग कुठल्या कुठल्या आल्या त्याच्यात? पोलीस भरती आली, नंतर तुमची CRPF, CISF, BSF आल्या, वनरक्षक सारख्या भरत्या आल्या, आता एक्साईज पण येते. म्हणजे अशा भरत्या तुम्ही त्या सायमल्टेनियसली देऊ शकता. बरोबर. तर अपयशाबद्दल आपण बोलत होतो, तर मला हे विचारायचं आहे की जर एखाद्याला अपयश आलं त्याच्या पुढे नंतरचे पर्याय काय आहेत? यश आणि अपयश एका नाण्याच्या 2 बाजू आहेत, बरोबर. अपयशानंतर करायचं काय, तर सगळ्यात महत्त्वाचं शांतता. शांतता का म्हणतो मी, की शांतता ही आत्म्याची भाषा आहे. तुम्ही शांत राहायचं आणि स्वतःचं ॲनालिसिस करायचं, बाबा कुठे चुकलो मी, मग तुमचा विकनेस काय, स्ट्रेंथ कुठलं आहे, अपॉर्च्युनिटी काय आणि थ्रेट काय. व्यवस्थित शांततेत तो विचार करायचा आणि त्याच्यावरती मात करायची. महात्मा गांधीचं एक फार छान उदाहरण आहे, तुम्ही स्वतःमध्ये बदल करा, तुम्ही ॲटोमॅटिक जगामध्ये बदल करू शकता. म्हणजे अगोदर स्वतः बदलणं फार गरजेचं आहे आणि तुम्ही अपयशावरती नक्कीच मात करून जिंकण्याकडे मार्गक्रमण करू शकता.
बरोबर. नाही, मला हे म्हणायचं होतं की सपोज 3 वर्ष 4 वर्षानंतरही अपयश आलंय, मग त्याच्याकडे समाज कसा पाहतो आणि त्याच्याकडे नंतर करिअरच्या काय संधी उपलब्ध आहेत? सी 3 वर्षानंतर अपयश आलेलं आहे. आता विद्यार्थ्याला माहिती की कुठल्या स्टेजला आलेलं आहे. जर आपण मोठ्या एक्झामच्या बाबतीत बोलतोय, पूर्व मुख्य मुलाखतपर्यंत गेलेला तो विद्यार्थी 3 वर्षानंतर जर 1 2 3 4 मार्कांनी काहीतरी राहत असेल, तर त्यांनी क्विट होणं कधीही कदापिच शक्य नाही आहे किंवा होऊ नये. म्हणजे त्याने परत एक त्यांनी बी attempt केला कंटिन्यू पाहिजे. केलं पाहिजे, Correct. कारण तो एकदम क्रीम लेवलपर्यंत आलेला आहे. तर त्याला अपयश म्हणू शकत नाही सर. जिंकणारा आणि हारणारा ह्याच्यात 1 किंवा 2 किंवा 5 मार्काचा गॅप असतो. काही छोट्या छोट्या चुका असतात, त्याच्यावरती दुरुस्ती करायची आणि नेक्स्ट टाइम तो नक्कीच पास होऊ शकतो. तो यशाकडे मार्गक्रमण करतो. आणि असे की जे खूप मार्जिननं त्यांना परीक्षेमध्ये अपयश आलेलं मग आहे. त्यांनी ठरवायला पाहिजे की बाबा आपण गेले किती वर्षापासून परीक्षा देतोय, आपलं कुठं चुकतंय. आणि नंतर राहिला प्रश्न की बाबा त्या क्षेत्रामध्ये आपण का मागं आहेत. एखाद्या चांगल्या मार्गदर्शकाचा तुम्ही सल्ला घ्या किंवा तुमचा एखादा मित्र तो यशस्वी झालेला असेल त्याचा सल्ला घ्या आणि त्याचं योग्य उत्तर येत असेल तर आपण थांबा. बरोबर बरोबर. तुम्ही आता मित्रपरिवाराबद्दल बोललात, तर मला समजून घ्यायचं आहे की मित्राची किती मोठी भूमिका असते स्पर्धा परीक्षेमध्ये? कसं असतं, जसं साडू साडू समदुखी असतं सेम तसं आहे की त्या मित्राला, दोन्ही मित्र जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल तर त्या दोघांनाही दुःख माहिती असतं की अपयशानंतर पुन्हा एकदा त्या लायब्ररीच्या बेंचमध्ये कसं बसायचं, त्या डेस्कमध्ये कसं बसायचं. म्हणून त्या मित्राची एवढी भूमिका असते, त्याला माहिती असतं की ती अपयश पचवण्याची क्षमता त्याला कशी द्यायची, त्याला कधी मोटिवेट करायचं. म्हणून मित्र एवढा जबरदस्त मार्गदर्शक राहतो स्पर्धा परीक्षेच्या ह्याच्यामध्ये. तो तुम्हाला तुमची जी मोटिवेशनलची ती काय म्हणतो त्याला आपण मेणबत्ती किंवा तो दिवा आहे कंटिन्यू तेवत ठेवू शकतो. जर चांगला मित्र भेटला तर. पण जर एखादा मित्र असेल, सोशल मीडिया चाललंय प्रत्येक शुक्रवारी मूवी पाहायला किंवा चाललेत फिरायला, तर अशा मित्रांपासून कसं दूर राहायला पाहिजे मग? बरोबर आहे. एक अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचं वाक्य आहे की तुम्ही मला तुमचे मित्रपरिवार सांगा, मी तुमचं भविष्य सांगेन. मग आपण ठरवायचं की तुमचा मित्रपरिवार कोणता ठेवायचा, जो तुमच्या करिअरसाठी सकारात्मकदृष्ट्या चांगला आहे की नकारात्मक आहे. तुम्ही तुमचं ठरवायचं. जर चांगला तुमचा मित्रपरिवार असेल तर नक्कीच तुम्ही सगळेचे सगळे ऑफिसर होऊ शकतात. आता माझ्याकडे एक ग्रुप होता 11 मुलांचा. बरं. ते 11 पैकी 11 मुलं पोलीस झाले, त्यातला एकही नाही राहिला. ग्रुप डिस्कशन, ग्राउंड वगैरे सोबत करायचे. मग असा मित्रपरिवार असावा की जो हातात हात घेऊन सगळ्याचे सगळे आपण पोस्ट होल्डर होऊ असा. बरोबर बरोबर. पण आज हेच मुलांचं चुकतं की असा मित्र आपण बनवतो की जो मित्र बाकीच्या गोष्टींमध्ये जास्त अग्रेसर आहे, जे ना की अभ्यासामध्ये, त्याचे आपल्याला लवकर अट्रॅक्शन होते. अशा मित्रांना काय करायचं, माझा वैयक्तिक सल्ला आहे, त्याला जवळ एक कुठल्या तरी टी स्टॉलवरती न्यायचा, 2-3 गरम चहा पाजायचे आणि त्याची शेवटची भेट करायची त्याची. अशा मित्राला जवळ परत फिरकू द्यायचं नाही, कारण आपल्याला इथं एक क्षण महत्वाचा स्पर्धा परीक्षा, त्याच्यासोबत आपण टाइमपास करता कामा नये. बरोबर. मग स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करताना जे काही पॅरेंट्स असतात त्यांची भूमिका काय वाटतं तुम्हाला? पॅरेंट्सची भूमिका किती महत्त्वाची आहे? मित्रांबद्दल आपण बोललो, मित्रांपेक्षा मला वाटतं पॅरेंट्स जास्त जवळचे असतात, पहिल्यापासून त्यांनी पाहिलेलं असतं मुलाला. पॅरेंट्स, पालकांची भूमिका काय आहे? पालकांची भूमिका याच्यात 2 आहेत. आता ज्या पालकांनी आयुष्यामध्ये कधी स्पर्धा परीक्षा वगैरे दिलेलीच नाही, तर त्यांनी एक ठराविक तुम्हाला स्पॅन दिलेला असतो, 1 वर्षाचा, 2 वर्षाचा, 3 वर्षाचा. त्याच्यामध्ये तुम्हाला अपेक्षित यश आलं तर ते म्हणतात ठीक आहे, नाहीतर ते मग परत दुसऱ्या गोष्टीसाठी, बाबा तुला नोकरी नाही आहे, तुझ्या मागचा हा विद्यार्थी इथे लागला, त्याचं लग्न झालं, त्यांनी घर बांधलं, मग अशा गोष्टीला टॉर्चर करतात. मग अशा टायमाला काय, जर तुम्ही तुमच्या पालकांना व्यवस्थित सांगितलं की बाबा मी 1 वर्षात 2 वर्षात यश येईल किंवा मी 1 मार्काने राहिलोय, तर ठीक आहे. किंवा काही पालक ऐकतच असतात, काही सुशिक्षित आहेत, त्यांना काही समजून सांगण्याची गरज नाही, त्यांना ते स्पर्धेचं सगळं नॉलेज वगैरे असतं. बरोबर. पण खरा प्रॉब्लेम देतो की शेतकरी आहेत, शिकलेले नाही आहेत, अडाणी आहेत आणि गावाखेड्यामध्ये राहत आहेत, तर अशा पालकांना कसं समजून सांगायचं? त्याच्यासाठी एकच उपाय, विद्यार्थी आणि पालक ह्यांच्यामध्ये सुसंवाद असलाच पाहिजे. तुम्ही प्रत्येक गोष्ट त्यांच्याशी शेअर केली पाहिजे. तो माझे नोव्हेंबरमध्ये पूर्व आहे, नोव्हेंबरमध्ये माझं पोलीस भरतीचं ग्राउंड आहे, इथं मला 40 पडले, माझं 38चं मिरिट आलं, मला 2 जास्त पडले, लेखीला 4 कमी पडले. तुम्ही त्यांना वेळोवेळी खरंच तुमचा स्कोर वगैरे त्यांना सांगितला पाहिजे, म्हणजे त्यांनाही विश्वास येईल, ना की त्यांना आभासी जगात तुम्ही ठेवता काम आहे. मग ते तुम्हाला विश्वासात घेतील आणि दोघांचा जो विश्वास एकमेकावरती जमला किंवा राहिला तर तुम्हाला ते आणखीन 1-2 चान्स द्यायला तयार असतील. पण ते कम्युनिकेशन तुमच्यात प्रॉपर हवं. खूप छान तुम्ही सल्ला दिला की प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याची सध्याची काय परिस्थिती आहे ते पॅरेंट्सला, त्याच्या आईवडिलांना सांगितलंच पाहिजे.
बरोबर. पण त्याने एक मला वाटतं मानसिक सपोर्ट देखील त्याला मिळू शकतो. जर एखाद्या मुलाला काय पाहिजे, जर आईवडिलांनी सपोर्ट करावा. जर आईवडील माझ्या पाठीशी उभा असतील तर अजून कोणतीही लढाई लढेल ना तो. अगदी बरोबर. त्याच्यामुळं आईवडिलांचा आणि मित्रांचा देखील करिअरमध्ये भरपूर सिंहाचा वाटा आहे. बरोबर. पण खूप वेळेस आपण पाहतो की आईवडील दबाव देखील टाकतात की तुझ्याकडे 3 महिने राहिले आहेत, तुझ्याकडे 4 महिने राहिले आहेत, त्या 4 महिन्यात झालं तर कर, नाहीतर गावाकडे ये शेती करायला. नाही, कसं आहे, वैयक्तिक मी आईवडिलांना देखील हात जोडून विनंती करील, विद्यार्थ्यांवरती दबाव टाकता कामा नये. कारण दबाव त्याला ही कसं आहे माहिती आहे, पूर्ण शासकीय निर्णयावरती काही निर्णय डिपेंड असतात. म्हणजे काही काही विद्यार्थी असतात त्यांना पोस्ट वगैरे मिळालेली असते, पण त्यांची जॉईनिंग वगैरे झालेली नसते. हो. कारण तो कशा परिस्थितीत राहतो हे वगैरे. काही लोक म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना माहिती नसतं सदाशिव पेठेत किंवा पुण्यासारख्या ठिकाणी कसा राहतो, काय राहतो. त्याच्यावरती अननेसेसरी दबाव टाकून त्याला आपण मेंटली त्रास देणं तितकंसं योग्य नाही. त्याला समजून घेणं हे गरजेचं आहे. तर पालकांची भूमिका खूप मोठी मग याच्यामध्ये. येस, बरोबर. तुम्ही म्हटलात की शासकीय गोष्टीला टाईम लागतो. बरोबर. खूप वेळेस आपण असंही पाहिलं आहे की पोस्ट लागते, सिलेक्शन होतं आहे, रिझल्ट आलं, सगळं झालं, फायनल आहे, पण त्याची पोस्टिंगच होत नाही. तो जो टाईम असतो तो खूप खराब टाईम असतो. आणि त्यामध्ये त्यांनी कसं हाताळली पाहिजे सिच्युएशन ही? सरकारने की विद्यार्थ्यांनी? दोन्ही सांगा मला. म्हणजे विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे आणि सरकारला काय तुमचा सल्ला असेल? सरकारला सल्ला हाच असेल की ताबडतोब त्यांना जॉईनिंग द्या. कारण कसं आहे, आपण एक गोष्ट विचार केली, तुम्ही एखाद्या वेळेस मंत्रिमंडळाची निवडणूक वगैरे झाली, तुम्ही 8 दिवसात 15 दिवसात तुम्ही मुख्यमंत्री मंत्रिमंडळाचे शपथ वगैरे घेता. बरोबर. बाबा हा बी गोरगरीब शेतकऱ्याचा, शेतमजुराचा विद्यार्थी, ह्याला पण लवकर जॉईनिंग द्या, ह्याला पण गरज आहे. तुम्ही जोपर्यंत, मला वैयक्तिक मत आहे माझं, की जोपर्यंत एखाद्या घरातला व्यक्ती सीमेवरती मरत नाही तोपर्यंत त्या जवानाचं महत्त्व नसतं. तोपर्यंत त्यांना महत्त्व लागणार नाही की त्याचे 1 महिन्याचा खर्च काय, 2 महिन्याचा खर्च काय, ह्यांना देखील कळालं पाहिजे. त्याला लवकर जॉईनिंग दिली पाहिजे, त्याचा आर्थिक सोर्स चालू होईल. बरोबर बरोबर. निवडणुकांमध्ये आपण पाहतो, निवडणुका होतात, खुर्ची खाली voting ठेवतील का होतं, ते? 4 दिवसात लगेच मतमोजणी, लगेच 10 दिवसात सरकार बनतंय आणि इथं वर्षानुवर्ष विद्यार्थ्यांना वेठीस धरलं जातं. बरोबर. कुठेतरी सरकारकडून बी चुकतं. प्रॉपर नियोजन पाहिजे, लवकर जॉईनिंग पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान होता कामा नये. बरोबर. आणि तुम्ही विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल अशा परिस्थितीमध्ये? अशा परिस्थितीमध्ये एक आहे, तुम्हाला दुसऱ्या ज्या एक्झाम येतात, कारण तुम्ही जो प्रिपरेशनचा टेम्पो ज्याला म्हणतो आपण, तो स्टॉप करू नका. दुसऱ्या एक्झामची तोपर्यंत तयारी द्या. जोपर्यंत तुम्हाला जॉईनिंग मिळत नाही तोपर्यंत तुम्ही तुमची प्रिपरेशन चालूच ठेवा. याच्यात काय होतं, पुन्हा गॅप पडला, पुन्हा 0 पासून तुम्हाला तयारी करा. बरोबर. आणि खूप वेळेस असंही पाहिलंय मी की केस पडतात एक्झाम्सवरती. म्हणजे मला आठवतं की 2017ला मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे. त्यावेळेस RTOच्या एक्झाम निघाल्या होत्या, असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर. माझा एक मित्र RTO झालेला आहे, AMVI झालेला आहे. तर 2017ला मी एक्झाम दिली होती. तर सिलेक्शन झालं, 18-19ला सिलेक्शन झालं. त्याच्यानंतर त्या GRमध्ये काहीतरी चेंज केला होता सरकारनं, त्या भरतीमध्ये काहीतरी चेंज केला होता. तर त्याच्यावरती काही मुलांनी केस केली आणि मग ती कोर्टामध्ये 2 वर्ष 3 वर्ष त्या निकालामुळं सिलेक्शन होऊन देखील त्यांचं जॉईनिंग नाही झालं. तर असंही भरपूर वेळेस होतं की कोर्टामध्ये ती केस चाललेलाच असते आणि त्याच्यात अजून हताश होऊन जातात आणि खूप खराब परिस्थितीमधून तो विद्यार्थी गेलेला असतो. होतात. अशा टायमाला तुमच्याकडे एकच मार्ग आहे. 2 गोष्टी आहेत, एक कंट्रोलेबल, अनकंट्रोलेबल. जी नियंत्रित आणि अनियंत्रित. जी तुमच्या हातात नाही त्याला तुम्ही काहीच करू शकत नाही. पाठपुरावा वगैरे करणं गरजेचं आहे, ते करतायत. पण त्या वेळेस तुम्ही काय करू शकता, तर ज्या बाकीच्या एक्झाम येणार आहेत त्याची तुम्ही तयारी करणं गरजेचे आहे, कारण तुमचा वेळ महत्त्वाचा आहे. बरोबर बरोबर. म्हणजे ती एक्झाम तर आहे हातात आपल्या, जेव्हा येईल जॉईनिंग तेव्हा येईल, बट त्यासोबतच बाकीच्या एक्झाम्स मग पाहिलं पाहिजे की कुठल्या कुठल्या एक्झाम्स त्याच्यासारख्या एक्झाम्स आहेत, मग त्याचं प्रिपरेशन वगैरे करून त्या एक्झाम्स दिल्या पाहिजेत. बरोबर. आपण मित्रांबद्दल डिस्कशन केलं, आपण पॅरेंट्सबद्दल डिस्कशन केलं. एक सगळ्यात अजून एक महत्त्वाचा मुद्दा मला असं वाटतो, तो आहे सोशल मीडिया. इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक, भरपूर साऱ्या गोष्टी आज सोशल मीडिया वरती अवेलेबल आहेत. आणि आपण एकदा जर इंस्टाग्राम ओपन केलं, कसा तास निघून जातो कळतच नाही. आणि स्पर्धा परीक्षेच्या मुलांसाठी हा तास खूप महत्त्वाचा आहे. तर त्यांनी हे कसं कंट्रोल केलं पाहिजे? सोशल मीडिया बघा, आपण जर विद्यार्थ्यांना म्हणलं पूर्णपणे तुम्ही सोशल मीडिया वापरूच नका, तर ते शक्य पण होणार, ऐकणार नाहीत. बरोबर. तर सोशल मीडिया किती वापरला पाहिजे, मी नेहमी माझ्या लेक्चरमध्ये सांगतो, एवढा सोशल मीडिया वापरला. मग ह्याच्यात करायचं काय, तुम्ही
की मी वैयक्तिक पोरांना सांगतो आमच्या, की बाबा मॉर्निंगला कधी सोशल मीडिया ओपन करू. म्हणजे वॉरन बफे स्वतः सांगतात, की मी माझं सोशल मीडियाचं अकाउंट 3-3:30 वाजता दिवसा ओपन करतोय. मग आपण सकाळी सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह होऊन निगेटिव्ह व्ह्यूज का घ्यायच्या? तर सोशल मीडिया वापरा. सोशल मीडिया असा मी म्हणणार आहे, की पूर्णपणे नकारात्मकच आहे. काही गोष्टी अभ्यासाच्या दृष्टीने त्यापासून महत्त्वाच्या आहेत. पण तुम्हाला कळालं पाहिजे, की कधी वापरायचा, कसा वापरायचा आणि केव्हा वापरायचा. ह्या जर गोष्टी कळाल्या तर सोशल मीडिया देखील काय म्हणू त्याला आपण सपोर्ट करू शकतो तुमच्या स्टडीमध्ये. किती तास दिले पाहिजे सोशल मीडियावरती? असं स्पेसिफिक नाही आहे. जर तुम्ही सोशल मीडियावरती एखाद्याचे यूट्यूबचे लेक्चर वगैरे बघत असाल तर 1 तास 2 तास ठीक आहे. पण तुम्ही जर रील्स बघत असाल 2-2 3-3 तास तर ते तुमच्या करिअरच्या दृष्टीने हार्मफुल आहे. तुमचा टाइमपास होणार आहे. तर असं होता काम. आता यूट्यूबवरती काय होतं माहिती का, एक गोष्ट मी ऑब्झर्व केलेली आहे. जेव्हा विद्यार्थ्याला अभ्यास करायचा असतो आणि तो एखादा व्हिडिओ ओपन करतो, त्याच्या खाली रेकमेंडेशन दुसरं काहीतरी येतं. तो अभ्यासाचा व्हिडिओ पाहतोय, बट जरुरी नाही आहे की रेकमेंडेशन त्याला अभ्यासाच्याच व्हिडिओचं येईल. त्याला एखाद्या पिक्चरचा ट्रेलर आला किंवा एखादा कॉमेडी व्हिडिओ आला किंवा एखादा एंटरटेनमेंट काहीतरी मनोरंजनाचा काहीतरी व्हिडिओ आला, तो ॲटोमॅटिकली आपण तिकडे वळले जातो. तर मला हे विचारायचं आहे की यूट्यूबवरनं अभ्यास करणं आणि एखाद्या ऑफलाईन क्लासमध्ये अभ्यास करणं, काय अंतर आहे दोन्हीमध्ये आणि काय योग्य आहे आज विद्यार्थ्यांसाठी? छान क्वेश्चन आहे. कसं आहे, आता 2 गोष्टी आहेत. ऑनलाईन अभ्यास करण्यापेक्षा ऑनलाईनमध्ये काय होतं, तुमच्या काही शंका कुशंका असते, तुम्ही फ्रंट टू फ्रंट नाही विचारू शकता. ऑफलाईन क्लासेस काय 2 वे कम्युनिकेशन आहे. तुम्ही डायरेक्ट सरांना ह्यांना विचारू शकता, तुमच्या मेंटॉरला विचारू शकता, सर ह्याचा आन्सर काय. आणि एक ऑफलाईनमध्ये काय असते, एक लिंक असते, ती कधी बेटर असते. ऑनलाईनमध्ये थोडे मर्यादा आहेत, पण हल्ली ऑनलाईन पण ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे काळानुसार. पण वैयक्तिक माझं मत असेल की ऑफलाईन कधीही बेस्ट असेल आणि कॉन्फिडन्स विद्यार्थ्यांमध्ये जास्त जागरूक होतो आणि लिंक राहते ज्या मोठ्या मोठ्या एक्झामसाठी ह्याच्यासाठी. बरोबर, म्हणजे ऑफलाईनमध्ये त्याला चांगला रिझल्ट लवकर मिळू शकतो. येस, ऑफकोर्स. आणि ऑनलाईनमध्ये थोडंसं लिमिटेशन्स आहे, कारण लिमिटेशन आपल्या शंका ज्या असतील ते लगेच निरसन होत नाही त्या शंकांचं. बरोबर. पण एखादा विद्यार्थी गावाकडे असेल तर त्यासाठी मला वाटतं ऑनलाईन बेस्ट ऑप्शन असेल. खेड्यातल्या मुलांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांनी कसा अभ्यास केला पाहिजे? गावाकडचे मुलं, गावातल्या मुलांकडं काही लोक भरपूर अडचणीत, म्हणजे पोलीस भरतीसारखी तयारी करत असेल किंवा येऊन कंबाईन वगैरेची तयारी करत असेल, त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नाही, त्यांनी काय केलं, ऑफकोर्स तुम्ही यूट्यूब वगैरे यूज करा. राहिला आहे प्रश्न, तुमच्या गावामध्ये एखादा पोस्ट होल्डर वगैरे असेल त्याचा सल्ला घ्या. प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषद किंवा माध्यमिक शाळा असते, तिथं प्रत्येक विषयाचा एखादा शिक्षक असतात, त्यांचं मार्गदर्शन घ्या. गणिताचे असेल त्यांना विचारा, मराठीचे सर असतील त्यांना विचारा, कोण रिटायर असतील त्यांना विचारा. आणि तुमचा जो प्रिपरेशनची स्टेज आहे ती थोडी सुकर करा, कारण प्रत्येकच जण पुण्यासारख्या सिटीमध्ये येऊन सगळं तो खर्च वगैरे अफोर्ड करू करत नाही. म्हणजे पुण्यात यायचं असेल तर मला वाटतं 10,000-15,000 महिन्याला खर्च कुठं नाही गेला. 10-15,000 मिनिमम लागतं. मिनिमम तरी तेवढं तरी लागत असेल, आणि आज सगळ्यांनाच तेवढं करणं अफोर्ड होतं असं नाही. सो गावाकडे जे रिसोर्सेस अवेलेबल आहेत, जे आपल्याकडे शिक्षक असतील, मित्रपरिवार असेल, त्यांच्यासोबत राहून ऑनलाईनमध्ये जे करता येईल ते करता येईल. पण जर असा एखादा विद्यार्थी म्हटला की मी पुण्याला जाईल, एखादा जॉब पाहिल आणि जॉब करत करत अभ्यास कराल, तर जॉब करत करत अभ्यास करणं स्पर्धा परीक्षेचा कितपत योग्य आहे आणि होतं का? दोन्हीचं एक उत्तर देतो सर. करणारा असेल ना तो कुठेही करू शकतो. माझं वैयक्तिक मत आहे की करणारा असेल तर गडचिरोलीच्या आल्लापल्ली जंगलात बी अभ्यास करू शकतो. आणि ज्याला तुम्हाला करायचंच नाही त्याला तुम्ही AC रूम जरी करून दिला स्पेशल 2 BHK 4 BHK तरी तो करणार नाही. करणारा विद्यार्थी कधीच कारणं सांगत नाही. आपल्या ग्रामीण भागामध्ये एक मन आहे फार छान, नी नांदीला बुद्धी, काय म्हणतात, नी नांदीला, जिला नांदायचंच नाही ते काही कारण सांगेल. आणि लक्षात, जिला तू काही कारण सांगेल तरी ह्या काही गोष्टीला अर्थ नाही आहे. जो करणार आहे तो काम जॉब वगैरे, आता माझ्याकडे काही विद्यार्थी MPSC वगैरे अशा गोष्टी करणाऱ्या, ते स्विगी झोमॅटो वगैरे करून पोस्ट काढलेली त्यांनी. रात्रीच्या 12-12 1-1 वाजेपर्यंत ते स्विगीच्या झोमॅटोच्या ऑर्डर मारतात. रात्री येऊन झोपणं, परत पहाटे 5-5:30 ते उठतात. म्हणजे करणारा विद्यार्थी कधीच कारणं सांगत नाही. बरोबर. म्हणजे जॉब करत करत देखील करता येऊ शकतो. तीव्र इच्छाशक्ती पाहिजे तुमची. तीव्र इच्छाशक्ती पाहिजे. पण काय होतं, सुरुवात तर करतात तो चांगली. सुरुवात ज्यावेळेस करतो आपण, अभ्यासाला सुरुवातीचे 3 महिने 4 महिने खूप इच्छाशक्ती अशी प्रगल्भ असते, पण जसा असा टाईम जातो ना, इच्छाशक्ती कमी होत जाते. मग तिथं काय केलं पाहिजे? अशा टायमाला तुम्हाला ज्या महापुरुषांचे
विचार आवडतात. मग त्यात छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, ह्यांचे तुम्ही विचार ऐका, यांचे भाषण ऐका, त्यांचे गाणे ऐका. उदाहरणार्थ ज्यावेळेस आम्ही तयारी करायचो त्यावेळेस कधी चहाला वगैरे पैसे नसले तर मी 2 जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गाणे ऐकले तर असं एकदम चहाचा कॅन पिल्यासारखी एनर्जी येईल. बरं. महापुरुषांचे तुम्ही गाणे ऐका, भाषण ऐका, त्यांचे विचार ऐका, नक्कीच तुम्ही मोटिवेट व्हाल. किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमच्या पोस्टमध्ये आदर्श मानतात त्याचे तुम्ही भाषण ऐका. तुमची प्रिपेरेशन स्टॉप करू नका. येतो एक दिवस असा होतो 8 दिवसातून, महिन्यातून, 2 महिन्यातून तुम्हाला असं वाटतं की यार बोर झालोय, त्यावेळेस हेच करणं गरजेचं. बरोबर. तर सर समजा की मला आता पुढचा अटेम्प्ट द्यायचा आहे 3 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये माझा पुढचा अटेम्प्ट आहे. तर माझं प्रिपरेशन काय असलं पाहिजे, माझा माइंडसेट काय असला पाहिजे पुढचा अटेम्प्ट देण्यासाठी? तर मी सांगितलं की बाबा आमचा अनुभव असा आहे की प्रिपरेशन करताना विद्यार्थी जो अटेम्प्ट देत असतो पुढचा, की जो नवीन विद्यार्थी ज्याला 5 महिने 6 महिने मिळतात स्पॅन तयारीसाठी, तो काय करतो की हा जो अटेम्प्ट आहे ना तो म्हणतो की मी अनुभवासाठी देईल, त्याच्यानंतर मला थोडा अनुभव येईल, पुढचा व्यवस्थित देईल. तर ही जी गोष्ट आहे ना ही चुकीची आहे असं वैयक्तिक माझं मत आहे. जो तुम्ही पहिला अटेम्प्ट देताय ना तो असा पकडायचा, एवढं तुम्ही पॉझिटिव्हली त्याला फेस करायचा ना, समजून जायचं की हा माझा शेवटचाच अटेम्प्ट आहे आणि पहिल्याच अटेम्प्टमध्ये पोस्ट काढणार आहे, हे ॲटिट्यूडने जायचं. मी आमच्या क्लासरूममध्ये एक उदाहरण देत असतो विद्यार्थ्यांना हे समजून देण्यासाठी की कसा असतो अटेम्प्ट. स्पर्धा परीक्षेचं आजचं जागा वगैरे माहिती, उद्या कधी येतील, कशा येतील, किती येतील हे कोणालाच माहिती. बरोबर. म्हणून जो अटेम्प्ट देणार आहेत ना तुम्ही तो एकदम पॉझिटिव्हली आणि डू अँड डाय अशा सिच्युएशनमध्ये द्यायचा. तर मी त्यांना नेहमी एक उदाहरण देत असतो. एक ग्रामीण भागामध्ये 2 शेतकरी असतात. एक शेतकरी प्रचंड असा जमीन वगैरे संपत्ती वगैरे भरपूर असतो, गर्भश्रीमंत असतो, आणि दुसरा पण एक त्याच्या शेजारी असतो, तो त्यालाकडे 400-500 एकर जमीन असते. तर एकाकडं मोठा पैलवान एक मुलगा वगैरे असतो आणि त्याला कोल्हापूरला पाठवतात ते कुस्तीसाठी. मग तो एकदम भलदंड असं शरीर वगैरे घेऊन 2-3 वर्ष कोल्हापूर पैलवानकी करून तो गावी येतो. आणि तो दुसरा एक प्रतिष्ठित शेतकरी असतो, त्याच्याकडे एक सुंदर अशी मुलगी असते, पण त्या मुलीचं त्यांचं लग्न करण्याचा विचार ठरतो. पण तो म्हणतो मी अशा मुलाशी हिचं लग्न करून देईल की माझ्या काही अटी शर्ती आहेत त्याच्याशी मी लावून देईल. तर तो म्हणतो काय अटी शर्ती आहेत? तर तो दुसरा शेतकरी असतो, त्याच्या मुलाला ते अपेक्षित स्थळ असतं, ते बघत असतात. तो सांग माझं असं कंडिशन आहे म्हणतो, अट आहे की माझ्या वाड्यामध्ये मोठे मोठे असे बैल आहेत, त्याला आपण गावाकडे परस असं म्हणतो, त्या वाड्यामध्ये. तर त्यातून मी 3 बैल सोडील. तर 3 बैलामध्ये जोही गावातील पुरुष मुलगा ते शिपूट पकडील त्याला माझी काय करायची, पोरगी. तर पूर्ण गाव ते दौंडी वगैरे पेटवली जाते, सगळे लोक एकत्र जमतात. मग ते पाटलाच्या मुलीचं लग्न अशा पद्धतीने करायचं वगैरे, सगळे पंचक्रोशीतील लोक वगैरे एकत्र जमतात. मग हा सगळ्यात बलदंड शरीराने मोठा असतो तो पहिला, तो समोर त्या परसाच्या त्या गोट्याच्या समोरच थांबतो. पाटील हुशार असतो. पाटील काय करतो, पहिला असं एक स्ट्रॉंग असा मोठा बैल सोडतो. मग तो बैल सोडल्याच्या नंतर तो पाटलाचा मुलगा त्याला बघूनच घाबरतो, त्याची काय शिफ्टी पकडण्याची धाडस करीत नाही. पाटलाने कंडिशन ठेवलेली असते, जो मी बैल सोडून त्याची काय पकडायची तुम्ही, शिफ्टी. तर पहिल्याचं तू शिफ्टी पकडू शकत नाही. पाटलाच्या मुलाचा पहिला चान्स गेला, त्याने सांगितलं मी 3 बैल सोडणार आहेत, त्याच्याकडे राहिले आता 2 चान्स दुसरा. मग तो दुसरा बैल सोडतो. दुसरा बैल पहिल्या बैलापेक्षा प्रचंड असा स्ट्रॉंग दणकट असतो, तो त्याला बघूनच हा निम्मा पंक्चर होतो, तो काय पकडू शकत नाही. दुसरा बैल गेला. आता म्हणतो काही केलं तरी मला तिसरा बैल काय करावं लागेल, पकडावंच लागेल, त्याची शेपटी पकडावंच लागेल. तिसरा बैल पाटील सोडतो. तिसरा बैल त्याच्यापेक्षा तगडा असतो, पण तो म्हणतो आता मेलो तरी चालेल, त्यांनी लात मारली तरी चालेल, पण मला काय करायचं, त्याची शेपटी पकडायची. आणि तो पाटलाचा मुलगा त्या बैलाच्या पाठीमागे जातो, शेपटी पकडायला जातो. पण विशेष असं असतं त्या बैलाला शेपटीच नसते. 3 बैल गेले. 3 बैल गेले. मग असं स्पर्धा परीक्षेचं आहे सर. जी जाहिरात आली त्याची शेपटी पकडा, पोस्ट होल्डर व्हा आणि पुढच्या जाहिरातीची वाट बघू नका, नाहीतर तुमची अवस्था पाटलाच्या मुलासारखी होईल. खूप छान सल्ला तुम्ही दिला. म्हणजे मला वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्याने आपला माइंडसेट अशा प्रकारे चेंज केलाच पाहिजे. म्हणून तुमचा जो प्रश्न होता की 6 महिन्याला तर कसं, तर मी म्हणतो की पहिल्या बैलाची शिफ्टी पकडा, अर्थात पहिल्या जाहिरातीची एक पोस्ट तुम्ही पकडा आणि सेट होऊन जा. बरोबर. आपण मुलांबद्दल तर खूप डिस्कस केलं. मला सांगा की ज्या मुली स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, तर मुलींसाठी काही वेगळ्या अडचणी असतात का? त्यांचं माइंडसेट काय असतं किंवा त्यांना काय वेगळ्या परिस्थितींना सामोरे जावं लागतं? छान प्रश्न आहे सर. कसं असतं, मुलींकडं समाजाचा म्हणा, कुटुंबाचा म्हणा,
थोडा बघण्याचा दृष्टिकोन कसं असं लिमिटेड टाइम पिरियड दिलेला असतो, हो. 2 वर्ष 3 वर्ष, बरोबर. आणि त्या पिरियडमध्ये त्यांना आपली प्रिपरेशन फुलफिल करून पोस्ट होल्डर व्हायचं असतं. मग ह्याच्यामध्ये काय होतं, मुलींना त्या कमी कालावधीत थोडीशी तयारी करावी लागते. आणि ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, काही सुज्ञ पालक आहेत ते पॉझिटिव्हली बघतात, पण काही ज्यांना काही यातली आयडिया नाही आहे ते थोडेसे ही निगेटिव्हली बघितलं जातं. मुलींकडे बघण्याचा आपल्याकडे दृष्टिकोन कसं आहे की मुलींकडे थोडं निगेटिव्हली बघितलं जातं. म्हणून मी माझ्या लेक्चरमध्ये आणि नेहमी भाषणामध्ये ह्याच्यामध्ये सांगतो की सबसे बडा रोग क्या कहेगे लोग. आणि महिलांविषयी आपण काय करतो, महिलांकडे बघताना थोडंसं निगेटिव्हलीच बघतोय, हो. आणि मुलींना तसं आपण काय करतो, कमी चान्स देतो. हो. म्हणजे स्त्रियांसाठी चळवळ असावी असं नेहमी म्हणतो आपण. काय म्हणतो, स्त्रियांसाठी चळवळ असावी पण त्यात माझी बायको नसावी. मग कधीतरी असं वाटलं पाहिजे की आपली बायको सुशिक्षित पाहिजे. जसं महात्मा फुलेंनी स्वतःची बायको सावित्रीबाई फुलेंना एवढं सुशिक्षित केलं, तर आपणही चान्स दिला पाहिजे. मग आपली आई असो, बहीण असो, हिला थोडा आपण चान्स दिला पाहिजे, थोडा जास्त टाइम त्यांना दिला पाहिजे. निश्चित दिला पाहिजे. उदाहरणार्थ माझं सांगतो, माझे मिसेस बँक ऑफ इंडियामध्ये क्रेडिट मॅनेजर आहेत. बर. मी ही पोस्ट लग्नाच्या नंतर त्यांना फुल कोऑपरेट केलं, बर. आणि त्यांना मी 5-6 वर्ष शिक्षणासाठी दिली, आणि त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या टोटली 7 पोस्ट आतापर्यंत क्रॅक केल्या. आता त्या क्रेडिट मॅनेजरपदी आहेत. छान छान. असंच मला वाटतं की प्रत्येक महिलेला जर घरातून कोणी सपोर्ट करणार असेल तर आज प्रत्येक महिला पुढे जाऊ शकते. येस, ऑफकोर्स. त्यांना कुटुंबाचे देखील तेवढी साथ आवश्यक. बरोबर. तुम्ही सर 8-10 वर्षापासून हे काम करताय. मला वाटतं तुमच्या हाताखाली, तुमच्या प्रशिक्षणाद्वारे, तुमच्या मार्गदर्शनामुळे भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पोस्ट काढल्या असतील. आत्तापर्यंत 10 वर्षामध्ये तुम्ही जे केलं ते खरंच खूप छान प्रवास तुमचा राहिला आहे. पुढचं तुमचं ध्येय काय आहे, पुढचं उद्दिष्ट काय आहे, की तुम्हाला पुढं काय करायचं आहे? सर, माझा उद्देश असा आहे की येणाऱ्या 2 वर्षामध्ये, म्हणजे या 25, 26 आणि 27, माझा असं कोचिंग क्लासेस चालवायचं आहे की जेणेकरून महाराष्ट्रातल्या कमीत कमी 300-400 विद्यार्थ्यांना मी फ्री ऑफ कॉस्ट टीचिंग देऊ शकेल. माझं असं एक स्वप्न आहे. मग ह्यासाठी माझं काय ड्रीम आहे की माझ्या हाताखालून जे विद्यार्थी वेगवेगळ्या पदावरती लागलेले आहेत, त्यांचे मी सगळे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे जवळ आहे किंवा आहेत. आम्ही असं एखादं NGO म्हणा किंवा धर्मादायसारखी संस्था स्थापन करून आम्ही ह्या सगळ्यांच्या विचारातून गोरगरीब विद्यार्थ्यासाठी काय करू शकतो का, हे 2 वर्षात माझा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे, आणि हा लवकरच मी महाराष्ट्राच्या समोर आणण्याचा प्रयत्न करणार. खूप छान, खूप छान. म्हणजे जे विद्यार्थी ज्यांना आर्थिक अडचणींमुळे स्पर्धा परीक्षांकडे येता येत नाही, किंवा सामाजिक अडचणी असतात, कौटुंबिक अडचणी असतात, जेणेकरून त्यांना परिवाराची जबाबदारी असते, तर अशा विद्यार्थ्यांना मला वाटतं की खूप चांगला फायदा होईल याच्यातून. हो, त्यासाठीच चालेल. कारण गरीब विद्यार्थी काय होतात, आर्थिक परिस्थितीमुळे स्पर्धा परीक्षेच्या फ्लोपासून ते आउट होत आहेत. बरोबर, बरोबर. तुमच्या हाताखालचं असं एखादं उदाहरण आहे का, एखादा विद्यार्थी ज्याने कठीण परिस्थितीतून येऊन परीक्षेमध्ये यश मिळवणारे तर खूप असतील, बट असा एखादा विद्यार्थी की ज्याने कठीण परिस्थितीमध्ये एकदम प्रवाहाच्या विरुद्ध त्याने पोहून सर केलेला असा एखादा विद्यार्थी आहे का? येस, तसे भरपूर आहे. त्यातलं मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. माझ्याकडे एक विद्यार्थिनी होती, गीता काकासाहेब मुळे नावाची, जी आत्ता गोंदियाच्या तिथं PSI आहे. बर. तिच्या बंगलोचं काम चालू होतं कन्स्ट्रक्शनचं. त्यावेळेस एक विद्यार्थी, कृष्णा रामनाथ आखाडे नावाचा विद्यार्थी, तर गौंड्याच्या हाताखाली बिगारी काम करत होता सर. बर. मग तो बिगारी काम करत असताना तो दुपारी 1-1.5 तासाची सुट्टी मिळाली. त्यावेळेस कृष्णा तिथे तात्याचा ठोकळा पुस्तक वाचत होता. मग त्या गीताने बघितलं, अरे म्हणे तू इथं काय करतोय? तर तिने सांगितलं की कृष्णाने तिला सांगितलं की मी MPSCची तयारी करतो. मग म्हणले हा काम काय करतो? म्हणलं काय नाही, मला बुक्स वगैरे घेण्यासाठी पैसे नव्हते म्हणून मी आलेलो आहे, काय देऊ. मग त्यावेळेस मला गीताने संध्याकाळी फोन केला, म्हणजे सर अशा असं मुलगा आहे, मी त्यांना तुमच्या संस्थेवर पाठवते, पण तो फीज वगैरे काही देणार नाही. मी म्हणलं गीता, मी मागितलेली नाही आणि मला काय अपेक्षितही नाही. मग तो मला असाच मुलगा आला सर 2-3 दिवसांनी. तर आपल्या गावाकडे बाजार वगैरे आणायची अशी एक वायरची पिशवी वगैरे असते, ती बाजारची पिशवी, वेगवेगळ्या लाईन असतात त्याच्यावर. वेगवेगळ्या लाईनी असतात, ती तशी घेऊन आला. माझं 9 ते 11चं ही लेक्चर चालू होतं MPSCचं. त्याने 11 वाजता आलं. थोडंसं ऑफिस वगैरे व्यवस्थित असल्यामुळे त्याला वाटलं या बॅगी वगैरे कुठं ठेवू. त्याने मला पहिला प्रश्न केला, सर या बॅगी कुठं ठेवू? मी म्हणलं बिंदास तू माझ्या कॅबिनमध्ये ठेव. मग 11 वाजताचं लेक्चर सुटलं, आणि त्याने सुटल्याच्या नंतर तो मला भेटायला आला. मला सर कृष्णा आखाडे, मला गीताने पाठवले वगैरे. मला म्हणलं ठीक आहे, आपला फोन वगैरे झाला आहे, बस. आणि तयारी करणारा विद्यार्थी कसा असतो सर, मग तो 11, 11:15 वाजता आमचं बोलणं वगैरे झालं. 11:15ला त्या एका बेंचमध्ये बसला, पुस्तक वगैरे काढले आणि अभ्यास करत बसला. तर मी लोकसत्ता वगैरे पेपर वाचत बसलो. 12, 12:30 झाली. तर मी त्याला ऑब्झर्व केलं. म्हणलं कृष्णा काय करतो बघितलं. मी त्या ह्याच्यातून बघितलं ऑफिसमधून, तर तो त्यावेळेस पण अभ्यास करत होता. मग मी 12:30-1 वाजता जेवण करायला चाललो. त्यावेळेस मी कृष्णाला म्हणलं, कृष्णा तू जेवण करायला येतोस का माझ्यासोबत? तर कृष्णाने त्यावेळेस काय केलं सर,
गावाकडून एका फडक्यात बाजरीच्या भाकरी आणि चटणी आणली होती. ती खाऊन वगैरे त्यांनी परत बांधून ठेवली. मग मला सांगितलं, "सर, मी घरच्यांनी मला बाजरीची भाकरी आणि चटणी दिली होती, मी ती खाल्ली." मग ते झाल्याच्यानंतर मी त्याला संध्याकाळी परत विचारलं, "कृष्णा, जेवायला येशील का?" तो म्हणला, "सर, मी इथंच कुठेतरी बघलो." आपल्या अकॅडमीच्या समोर एक हॉटेल होतं. त्या हॉटेलमध्ये मी त्याला म्हणलं, "इथे जा, चांगलं जेवण मिळेल तुला." तो तिथं गेला सर आणि तिथं जेवण वगैरे करून आला. मग मी त्याला दुसऱ्या दिवशी विचारलं, "कृष्णा, व्यवस्थित चालू आहे का?" "हां," म्हणला, "सर, व्यवस्थित चालू आहे, पण मला स्टोव वगैरे घ्यावा लागेल. मी तर राईस प्लेट खायला गेलो, तो महाग होती आणि मी काय एवढं खर्च वगैरे अफोर्ड करू शकत नाही." मग मी त्याची परिस्थिती वगैरे ही बघितली. तो सकाळी सर आमच्या बिल्डिंगचा सिक्युरिटी त्याला ओरडायचा, तिथं अंघोळ वगैरे करून, कारण तो क्लासमध्येच झोपायला वगैरे असायचा. तर तो पहाटे 4 वाजता उठून थंड पाण्याने अंघोळ करायचा आणि परत झोप डोळ्यावर असताना देखील परिस्थितीमुळे तो पहाटे 4 पासून अभ्यासाला बसायचा. अशा परिस्थितीत तो अभ्यास करत राहिला. त्याला नशिबाने थोडीशी 1 मार्काने, 2 मार्काने, 4 मार्काने कंटिन्यू त्याचे रिझल्ट गेले MPSCचे हे ते. पण तो खचला नाही. पण मात्र घरच्यांनी त्याला थोडं टॉर्चर करायला सुरुवात केली. त्याला आम्ही सपोर्ट केला आणि करत राहिलो. पण तो एक दिवशी असा टॉर्चरमध्ये गेला. मग एक दिवशी गावाकडून आला आणि म्हणला, "सर, मी 2दा सुसाईड करण्याचा प्रयत्न केला." म्हणलं, "कृष्णा, का रे?" म्हणला, "घरी गेले की आई-वडील थोडेसे." तो वडिलांना नाना म्हणतो, की नाना असे बोलतात. मग भाऊकीतल्या सगळ्या मुलांचं लग्न वगैरे झालं. मग कृष्णा काय करणार ह्याचं? नाही म्हणला, "सर, गावाकडे जाऊ वाटत नाही. मी चाकणच्या MIDCमध्ये काय करतो, जॉब बघतो." अरे म्हणलं, "तू एवढा अभ्यास वगैरे केलाय, आता तू जॉब करणार 10-15, ते मला बी योग्य वाटत नाही. पण तुला काही अडचणी होते, अजून 5-6 महिने घास तू, कर अभ्यास, काही अडचणी होते." तर आम्ही त्याला परत प्रयत्न करायला लावला सर आणि जो विद्यार्थी सुसाईडच्या मागे लागला होता, तो साताऱ्याच्या ग्रामसेवक पदासाठी वेटिंगला होता आणि पुढे जाऊन EDCC अहमदनगर डिस्ट्रिक्ट बँकेमध्ये तो ॲज अ मोठा साहेब म्हणून आता जॉईन आहे. बरोबर. तुम्ही आता म्हटलंत की वेटिंगवरती त्याचा रिझल्ट होता. तर अशा विद्यार्थ्यांचं काय असतं की काय सरकारकडून काही त्यांना कुठे जॉइनिंग वगैरे होऊ शकते का, जे वेटिंगवरती असतात? काही सरकारी काही योजना वगैरे असतात का यासाठी? आत्ता सध्या तरी नाहीच आहेत म्हणू शकतो. वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांसाठी काय होतं, वेटिंगवाल्या माझं वैयक्तिक मत आहे, सरकारने हे जे वेटिंगवाले असतात किंवा 1-1, 2-2 वर्ष राहतात वेगवेगळ्या डिपार्टमेंट, त्यांचा अभ्यास झालेला असतो. असं एक माझं वैयक्तिक मत आहे, की एखादं स्पेशल डिपार्टमेंट वगैरे पाहिजे आणि त्या डिपार्टमेंटनुसार त्यांना त्यांच्या स्किलनुसार छोटी-मोठी जरी त्यांनी नोकरी दिली, तर त्यांचा एक आर्थिक सोर्स त्यांना मिळून जाईल. बरोबर. आपण MPSC बद्दल बोललो, UPSC बद्दल बोललो. मला थोडंसं बँकिंगबद्दल देखील बोलायचं आहे, की बँकिंग क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातल्या मराठी मुलांसाठी काय-काय अपॉर्च्युनिटीज आहेत आणि किती मोठं सेक्टर आहे ते? किती मोठं सेगमेंट आहे ते? किती मोठ्या संधी आहेत तिथे अवेलेबल? बरोबर. कसं होतं 2014च्या अगोदर नॅशनलाइज बँका 27-28 होत्या. आता कमी झालेले आहेत मर्जिंग वगैरे. पण रिक्रुटमेंट व्हॅकन्सीज तेवढ्याच आहेत. पण महाराष्ट्राचा विद्यार्थी मी जसं सुरुवातीला सांगितलं, की महाराष्ट्राचा विद्यार्थी ह्या नॅशनलाइज बँकांकडं फोकसच करत नाही. हो. का तिथं सेम आणि रिपीटेड क्वेश्चन आहेत. 3-4 विषय तुमचे मास्टर पाहिजेत. मॅथ, रिझनिंग आणि इंग्लिश. आणि त्यामध्ये तुम्हाला क्लर्कची पोस्ट आहे, असिस्टंटची आहे, PO आहे. इव्हन तुमच्याकडे जर का स्पेशलिस्ट नॉलेज असेल म्हणजे MBA HR असाल तुम्ही, IT मध्ये काय असेल तुमचं, ॲग्रिकल्चर, तुम्हाला भरपूर अपॉर्च्युनिटी आणि विशेष म्हणजे अम्युनिटी सुविधा, पगार, रेंट, अलाउन्सेस एवढे जबरदस्त फॅसिलिटीज सेंट्रल गव्हर्नमेंटच्या. पण माझा हात जोडून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना विनंती आहे, की तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पण परीक्षा देत चला. फार चान्सेस चांगले आहेत. महाराष्ट्राचा विद्यार्थी तिथेही दिसला पाहिजे. आम्ही एखाद्या बँकेत गेल्यानंतर शाखा प्रबंधक कुठला तरी UP बिहारचा दिसतोय, महाराष्ट्राचा विद्यार्थी दिसला पाहिजे तिथे देखील. आपणही प्रयत्न केले पाहिजेत. आपण बी सेंट्रलच्या परीक्षा द्यायलाच पाहिजेत. आपणच कवर तलाठी भाऊसाहेबांना अशा छोट्या-छोट्या परीक्षा द्यायच्या. आपणही मोठ्या-मोठ्या परीक्षा देऊया. जसं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे, टॅक्स डिपार्टमेंटच्या मोठ्या-मोठ्या एक्झाम आहेत, सेंट्रलच्या आहेत, ह्या दिल्या पाहिजेत. बरोबर. जर आज एखाद्या विद्यार्थ्याला बँकिंगसाठी तयारी करायची असेल, तर त्याचं प्लॅन कसा असला पाहिजे? त्याने कशी सुरुवात केली पाहिजे आणि कसं नियोजन केलं पाहिजे अभ्यासाचं? तुम्ही जर तुम्हाला जर बँकिंग सेक्टरमध्ये जायचं असतं, आफ्टर 12th पण तुम्ही प्रिपरेशन करू शकता. त्याच्यामध्ये तुमचं मॅथ, रिझनिंग, इंग्लिश हे छोटे-छोटे जे विषय आहेत त्याच्यावरती तुम्ही थोडीशी कमांड आणायची. त्यासाठी काय बुक्स वगैरे मी सजेस्ट करेल किंवा आपल्यात YouTubeच्या डिस्क्रिप्शनमध्ये वगैरे आपण टाकून देऊया. ते तुम्ही रेफर करा. पण तुम्ही जेवढी अर्ली स्टेजमध्ये त्याची तयारी कराल, तेवढं तुमच्याला फायदा होईल. खूप छान. म्हणजे मला असं वाटतं की जॉब करत देखील मुलांना अभ्यास सॉरी बरोबर. तुम्ही रेपोमध्ये या. हां, बरोबर. तर म्हणजे असं आहे की बँकिंग सेक्टरमध्ये खूप चांगल्या संधी उपलब्ध आहेत. आता मला अजून एक प्रश्न विचारायचा होता की जॉब करत कसं पॉसिबल आहे या एक्झाम्स क्रॅक करणं, की जॉब करत होऊ शकत नाही? सर, जॉब आणि अभ्यास मी म्हणणार नाही की होत नाही.
करणारा कुठेही करू शकतो. मी मागेही सांगितलं की बाबा जर करणारा असेल, तुम्ही गडचिरोलीच्या आल्लापल्ली जंगलात जरी टाकला तरी तो अभ्यास करणार आहे. कारण सांगता कामा नये. ज्याला करायचंच नाही तो काही कारण सांगत, जॉब करून होणार नाही, हे होणार नाही. ज्याच्याकडे वेळ आहे, ज्याला करायची तीव्र इच्छा तो कसंही कर. आपल्या मराठीमध्ये ग्रामीण भागामध्ये मन फार छान आहे. नी नांदीला 12 बुद्यान फुटलं कपाळ बांधल्याची द्या. म्हणजे जिला नांदायचंच नाही ती काय करत असते, कपाळ फुटल्यासारखं घरातलेच कपडे बांधित असते याला, आणि कपाळ फुटलं म्हणून आई बापाला फोन करत असते की मला नांदायचंच नाही, घेऊन जा. असे कारणं नको आहेत मला. जर करायचंच असेल तर तुम्ही कारणं सांगू नका. करणारा माणूस कारणच सांगणार नाही. आई ह्या सिच्युएशनमध्ये तो अभ्यास करू शकतो. मग त्याला पत्र्याची रूम असू दे, एसीची रूम असू दे किंवा कशी असू दे, कारण नको आहेत. बरोबर. म्हणजे ज्याला अभ्यास करायचा आहे तो कुठल्याही परिस्थितीत करू शकतो. जॉब करतही करू शकतो, कॉलेज असेल तरी करू शकतो, आणि फुल टाईम असेल तर करायलाच. बरोबर, छान. सर मला अजून एक प्रश्न होता की आज सगळ्यांचीच आर्थिक परिस्थिती चांगली असते असं नाही, आणि स्पर्धा परीक्षा म्हटलं तर पैसा लागतो. क्लासेसची फीज ही खूप जास्त आहे. जर आज आपल्या माध्यमातून जर एखाद्या विद्यार्थ्याला, आपलं ऑडियन्समध्ये कुणी असेल, प्रेक्षकांमध्ये कुणी असेल की ज्याला स्पर्धा परीक्षा करायची आहे, त्यांच्या घरामध्ये कोणाला करायची आहे, तर तुम्ही त्यांना काही मदत करू शकाल का? येस, निश्चितच. सर जर एखाद्याची आर्थिक परिस्थिती नाजूक असेल, गरीब असेल, तर अशा विद्यार्थ्यांना माझी संस्था अर्थात पुंबाज करिअर अकॅडमी आणि माझी स्वतःचा NGO द ब्राईट फ्युचर फाउंडेशन एक छोटीशी टेस्ट घेते रिटर्नमध्ये, आणि त्याच्यात जर तो उत्तीर्ण झाला तर आपण दरवर्षी महाराष्ट्रातल्या 30 ते 35 विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्ट राहणं, खाणं, जेवण, नाश्ता, ग्राउंड, लेक्चर, अभ्यासिका, तीही एसीची, आणि त्याला मी लागेपर्यंत ठेवीन. त्यांनी माझं नाव नाही काढलं तरी चालेल, फक्त त्याला एकच हात जोडून विनंती असेल की करताना इमानदारीने कर. आणि ह्या महाराष्ट्राचं काहीतरी देणं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं देणं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देणं आहे, महात्मा फुलेंचं देणं आहे, ह्यांच्यासाठी करत असेल, इमानदारीने करत असेल, तुला 1-2 वर्ष फुकट सांभाळण्याची जबाबदारी माझी असेल. फक्त एकच रिक्वेस्ट असेल, करायचं असेल तर इमानदारीने कर आणि जेन्युइनली कर. तुला 1-2 वर्ष पुण्यात सांभाळण्याची जबाबदारी पूर्णपणे माझ्या शोल्डरवरती असेल. खूप छान सर. म्हणजे मला असं वाटतं की खूप कमी क्लासेस अशा प्रकारची संधी युवकांना, तरुणांना देतात. मलाही प्रेक्षकांना सांगायचं आहे की जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यात जिद्द आहे, तुम्हाला अभ्यास करण्याची तयारी असेल, आणि जर तुम्हाला काहीतरी खरंच करून दाखवायचं असेल तर सरांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे जे आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. त्यांच्या इंस्टाग्रामची, त्यांच्या जे काही डिटेल्स असतील ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा, त्यांची परीक्षा द्या, टेस्ट द्या, आणि जर तुमचं सिलेक्शन झालं तर अभिमानानं ते तुम्हाला संधी देण्यासाठी उत्सुक असतील. सर धन्यवाद, तुम्ही आज आम्हाला टाईम दिल्याबद्दल. तुम्हाला काही शेवटचा मेसेज द्यायचा तरुणांना? थँक्यू सर. मी तरुणांना हेच सांगेल की परिस्थितीला हाताळा व्यवस्थित. परिस्थितीशी एकाचे 2 हात करा. परिस्थितीमुळं मागे जाऊ नका. कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठेही अडचण येऊ द्या, माझा नंबर घ्या. मी तुमच्या पाठीमागे तुमचा थोरला भाऊ म्हणून नक्कीच तुमच्या पाठीशी उभा असेल कोणत्याही परिस्थितीमध्ये. धन्यवाद. फक्त निराश होऊन आत्महत्या वगैरे करू नका. निराशामध्ये काही वेगळं पाऊल उचलू नका. स्पर्धा परीक्षेमध्ये जगामध्ये स्पर्धा परीक्षा म्हणजे शेवट नाही आहे, अनेक भरपूर संधी आहेत. फक्त निराश होऊन स्वतःच्या आयुष्याचा खेळ करू नका. धन्यवाद. खूप छान, खूप छान.